नमस्कार. ज्योतिष भास्कर, सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्या अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ना, की तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या घडामोडींवरती या गोष्टीचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. रादर तुम्ही या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम बदलू शकता किंवा ठरवू शकता. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? तुमच्या आयुष्यावरती तुमचा पूर्ण कंट्रोल असेल, यासारखी सुंदर गोष्ट काय असेल? तर याबद्दलच आपण आज बोलणार आहोत ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांसोबत. आपण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले जी गोष्ट करतो ती म्हणजे आपण सगळ्यात पहिले उठतो आणि मोबाईल बघतो. तर तो मोबाईल बघण्याऐवजी ही गोष्ट केल्यानंतर आपल्या दिवसाचा ट्रॅक आपण ठरवू शकतो, असं आपण चर्चेतनं बोललो. तर निश्चितच तुमचे जे श्वास आहेत, हे तुमच्या आयुष्याचा जो ट्रॅक आहे तो ठरवत असतात आणि याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. ज्योतिषशास्त्र आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण भाकीत करतो, प्रेडिक्ट करतो किंवा जाणून घेतो पत्रिकेद्वारे. ज्योतिषशास्त्र किंवा पत्रिका हे एक जिवंत यंत्र आहे, की जे सतत फिरतं आहे आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रयोग करता किंवा त्याच्या आतमध्ये शिरता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की समोरच्या व्यक्तीचं आयुष्य काय आहे. पण परिस्थिती इथपर्यंतच आहे का, की तुम्ही त्यांना लोकांना उपाय किंवा त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आज सगळ्या लोकांना उपाय पाहिजेत किंवा लोकांना त्याच्यावरती उपचार पाहिजेत. तर जादूटोणा, मंत्रतंत्र, अनेक चुकीच्या गोष्टी अवलंबणं किंवा त्याच्या पाठीमागं धावणं, हे आहे का? तर तसं अजिबात नाही आहे. तुझं आहे तुझ्यापाशी. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, की ज्या जगाला भारताने दिलेल्या आहेत, ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. याच्यापैकीच एक शास्त्र आहे, ज्याला शिवस्वरोदय शास्त्र असं म्हणतात. जन्मपत्रिकेवरून आपल्याला लक्षात येतं, की पत्रिकेमध्ये काय परिस्थिती आहे, कुठले रोग निर्माण होऊ शकतात, कुठले भोग निर्माण होऊ शकतात. आणि त्याचं आपण भाकीत करू शकतो, की या तारखेपर्यंत तुझ्या दशेप्रमाणे तुला हा त्रास होईल. परंतु त्या त्रासाचं निराकरण फक्त देवपूजा, मंत्रोच्चारण किंवा असं नसून त्याच्यामध्ये जोड आपल्या कर्माची करावी लागते. त्या जोडीचा जो एक भाग आहे, त्याला श्वासाचा फार महत्त्वाचा एक प्रकारचा त्याच्यामध्ये आपण उपयोग करतो आणि आपलं आयुष्य सुंदर बनवतो. म्हणून शिवस्वरोदय शास्त्राचा अभ्यास हा फार महत्त्वाचा असतो. सो शिवस्वरदय शास्त्र हा शब्द खूप जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल. मी पण तो पहिल्यांदा ऐकलाय. ज्योतिषशास्त्र बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. तर एक्झॅक्टली शिवस्वरदय शास्त्र म्हणजे काय आपण लोकांना सांगू शकतो सोप्या भाषेत? प्राचीन काळी किंवा आपण असं म्हणू, ही सृष्टी निर्माण होतानाच भगवान शंकराने यांनी निर्माण केलेलं हे शास्त्र आहे. त्यांनी माता पार्वतीला सांगितलेलं हे शास्त्र आहे आणि याच्यातून हे सृष्टीचं स्पंदन किंवा सृष्टी निर्माण झालेली आहे. शिवस्वरोदय शास्त्र हे श्वासांचं शास्त्र आहे. याचा उपयोग प्राचीन काळी आपल्या ऋषीमुनींनी करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आयुष्याची दोरी जी आहे ती 100 वर्षांपेक्षा जास्त ते करू शकले किंवा याचा उपयोग करून अतिशय सुंदर आणि संपन्न आयुष्य जगलेली लोकं आहेत. फक्त आपल्याला ते माहिती नाही. कारण की ते शास्त्र डिकोड करावं लागतं. ते शास्त्र समजून घ्यावं लागतं. ते शास्त्र आपल्यामध्येच आहे, पण ते जागृत करावं लागतं. त्यासाठी साधना आणि भाव चांगला पाहिजे. या शास्त्राचा गैरवापर होऊ नये म्हणून या शास्त्राला गुप्तशास्त्र किंवा एक प्रकारचं कोडिंगमध्ये ह्याला एक ठेवलं होतं. तर त्याचं कोडिंग नेमकं काय आहे किंवा डिकोड कसं करायचं याचा अभ्यास म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र आहे. तुम्ही आता उल्लेख केलात, की भगवान शंकराने पार्वतीला हे शास्त्र सांगितलं आणि तिथून याची सुरुवात झाली. तर मला विचारायचं आहे, की दैनंदिन आयुष्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा वापर करून कशा पद्धतीने आपल्या दिवसाचा ट्रॅक ठरवू शकतो? कसं आहे, पहिल्यांदा हे शास्त्र म्हणजे काय ते समजून घ्या. आपलं जे शरीर आहे ते अतिशय उत्कृष्ट एक मेकॅनिझम आहे, की जे एनर्जीज आणि व्हायब्रेशन्सनी बनलेलं ऊर्जा क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये चाललेला एक प्रकारचा जो फोर्स आहे, तो आहे श्वास. म्हणजे आपण सगळे या सृष्टीतले जो घेतो आहे तो कॉमन एकच श्वास घेतो आहे. तुझा माझा काही वेगळा नाही. या रूममध्ये जेवढे आहेत तो एकच श्वास घेतो आहे. पण प्राण वेगवेगळे आहेत. प्राणांचे संस्कार वेगवेगळे आहेत, जे आपल्याला ज्योतिषशास्त्रात पत्रिकेवरून समजतात. पत्रिकेमध्ये चंद्र आणि सूर्य, चंद्र म्हणजे शीतलता, सूर्य म्हणजे उष्णता. चंद्र म्हणजे मानसिकता, थॉट प्रोसेस किंवा तुमचे संस्कार आणि सूर्य म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता आणि तुमची शारीरिक क्षमता. पत्रिकेतील चंद्र आणि सूर्य बघून आपल्याला या पत्रिकेचा एकूण आवाका कळतो, की याची रोगप्रतिकारक क्षमता किती आहे किंवा याच्यामध्ये मानसिकता याची कशी आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. आपल्याला
जे शरीर दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळी 2 सिस्टम्स आहेत. एक इन्हेलेशन आणि एक एक्झलेशन. एकच पाईप दिला असतं तरी चाललं असतं ना. श्वास आत घ्या आणि श्वास सोडा. मग या 2 सिस्टम का दिल्यात? कारण की हे संतुलन आहे. याला आपण स्वर म्हणू किंवा नाडी म्हणू. डावी नाकपुडी जी आहे आपली त्याला आपण चंद्र नाडी असं म्हणू किंवा वाम नाडी असं म्हणू किंवा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हणू, की डायरेक्टली जी आपल्या राईट ब्रेनशी किंवा उजव्या ब्रेनशी निगडीत आहे. आणि आपली उजवी नाडी किंवा सूर्य नाडी किंवा उष्ण स्वर जो आहे हा आपल्या डाव्या ब्रेनशी, त्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आणि या दोन्ही श्वास जेव्हा एकमेकांच्या साथ देत एकत्र चालतात किंवा एका वेळेस चालतात त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. मग या नाड्या किंवा हे जे श्वास हे दर 90 मिनिटांनी किंवा दर 75 मिनिटांनी आपोआप चेंज होत असतात आणि साधारणतः 4 मिनिटं हा सुषुम्ना नाडीचा प्रवास झालेला असतो. हे गणित कोणी सेट केलंय? हे आपण करतोय का? आपण आपला श्वास कळत नकळत घेत असतो. त्याला आपण काहीही महत्त्व देत नाही. हे भगवान शंकरांनी हे निर्माण केलेलं आहे आणि याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं किती मोठं शास्त्र आहे. तुमचा उद्धार याच्यातून होऊ शकतो. ज्यावेळेस चंद्र नाडी चालू आहे त्यावेळी चंद्र नाडीचीच कामं करायची. ज्यावेळी सूर्य नाडी चालू आहे त्यावेळी सूर्य नाडीचीच कामं करायची. ज्यावेळी सुषुम्ना चालली आहे त्यावेळी सुषुम्ना नाडीचीच कामं करायची. आपण जनरली काय करतो? सूर्य नाडीची कामं चंद्र नाडीत होतात, चंद्र नाडीची कामं सूर्य नाडीत होतात आणि आपलं आयुष्य आपण डिस्टर्ब करून घेतो आणि भोग आणि रोग निर्माण करतो. असाध्य रोग सुद्धा आपण बरे करू शकतो जर का आपण योग्य पद्धतीने आपल्या श्वासांचा उपयोग केला तर. माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे आपल्या आयुष्यातले रोग आणि भोग आपण नष्ट करू शकतो. तुम्हाला उपाय पाहिजेत ना, तर तुम्ही नाडीचा उपयोग करून घ्या. नाडी म्हणजे नर्वस सिस्टीम आहे. तुमच्या शरीरामध्ये तुमचे जे सेल्स आहेत, ज्यावेळी सूर्य नाडी चालू आहे त्यावेळी तुमची संपूर्ण सिम्पॅथेटिक सिस्टीम चाललेली आहे. म्हणजे तुमचा डावा ब्रेन चाललेला आहे. त्यावेळेस तुम्ही ॲग्रेशन किंवा तुम्ही डिफेन्स किंवा तुम्ही अशा कामांमध्ये ऊर्जा लागते अशी कामं करू शकता आणि यशस्वी होऊ शकता. तुमचं भोजन, तुमचं जेवण, तुमचं एक्सक्रीशन म्हणजे तुमची टॉयलेट ही तुम्ही उजव्या नाकपुडीत करायला पाहिजे. पाणी पिणं, भावनात्मक संबंध, अभ्यास, कॉन्सन्ट्रेशन किंवा तुम्ही जी शांतपणाने जी कामं करायची, म्युझिक किंवा या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही डाव्या नाकपुडीने करायला पाहिजे. आपण नेमकं जेवलो जर का डावी नाकपुडी चालू असताना सगळं अन्न तुमच्या जठरामध्ये सडायला सुरुवात होते आणि त्याच्यातून रोग निर्माण होतात. ब्लोटिंग, डायबिटीज, शुगर, तुमचं काय काय ते पोटाचे त्रास आहेत सगळे, उष्णतेचे त्रास, अल्सर्स हे तुम्ही निर्माण करता. कारण तेव्हा पाण्याचं काम चाललेलं आहे त्यावेळी तुम्ही जेवता आहात. कारण प्रत्येक सिस्टीमला कळतच नाहीये त्याला जेव्हा तुम्ही डावी नाकपुडी की या अन्नाचं करायचं काय. जेव्हा तुम्ही सूर्य नाकपुडी चालू असते आणि तुम्ही जेवता त्यावेळी त्याचं पचन तुमचे सेल्स करतात. ते पूर्ण अंग आहे, पूर्ण अंग चालू असतं. एक पूर्ण अंग जी नाकपुडी चालू असते आणि दुसरं आहे रिक्तांग म्हणजे ज्यावेळेस त्या सेल्स बंद असतात. आपण हे कधीच बघत नाही. आजकालच्या जमान्यात तर कधी उठता बसता खात पीत असतो, हे करत असतो. सूर्य नाडी ज्यावेळी चालू असते त्याच वेळेस अन्न ग्रहण करायचं. हे केल्याने अक्षरशः मोस्ट डिफिकल्ट सबस्टन्सेस सुद्धा पचायला सुरुवात होते आणि तुम्हाला काही एक त्रास होत नाही. तुमचे असाध्य रोग निघून जातात. तुम्ही सकाळी उठल्यावर जसा तू प्रश्न विचारलास काय करायचं? सूर्योदयाच्या पूर्वी उठायचं सगळ्यात पहिल्यांदा. आपण आजकाल कधीही उठतो. कारण त्यावेळेस जी नाकपुडी चालू असते ती आपण चेक करावी आणि त्या नाडीचा उपयोग करून श्वास इन्हेल करत पाय बाहेर टाकायचा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नाकपुडी चेक करा कुठली नाकपुडी चालली आहे किंवा कुठला तुमचा स्वर चालू आहे. जो स्वर चालू असेल तो स्वर दीर्घ श्वास आत घेत तो पाय थोडासा हे करून पुढे टाकायचा आणि 2 पावलं पुढे चालावीत. हे केल्याने संपूर्ण ब्रह्मांड किंवा सृष्टी तुमची मदत करायला सुरुवात करते. म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करावी तर पहिल्यांदा उठल्यावर दीर्घ श्वसन घ्यावं, स्लो श्वसन घ्यावं. त्याच्यानंतर आपण नेहमी जो दोन्ही हातांचं एक दर्शन घ्यावं ज्याला आपण म्हणतो की कराग्रे बसते लक्ष्मी हा जो मंत्र आहे हा म्हणावा. त्याच्यानंतर जे दोन्ही हात शांतपणे आपल्या चेहऱ्यावर फिरवावेत. आपली नाकपुडी चेक करावी कुठला श्वास चालू आहे. त्याच्यानंतर समजा जर माझा उजवा श्वास चालू आहे तर एक क्रिया सांगतो की उजव्या गालावर तुम्ही 5 वेळेला असं ब्रश करेन दीर्घ श्वास घेत आणि नंतर उठून उजवा पाय खाली जमिनीवर टेकवेन. नेहमी डाव्या कुशीवर झोपावे. उठताना हळुवारपणे उठावे आणि उजवा पाय पुढे टाकायचा जर उजवी नाकपुडी चालू असेल इनहेल करत. ही झाली तुमच्या दिवसाची सुरुवात.
अशी तुमच्या दिवसाची सुरुवात करावी. याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत. तुम्ही जसे जसे आता पुढे याल तसे तसे मी तुम्हाला त्याची उत्तर देत जाईल. जसं तुम्ही सांगितलत की सूर्यनाडी, चंद्रनाडी आहे. तसं सकाळी उठल्यानंतर आपण ह्या गोष्टींनी सुरुवात केली तर आपला दिवस नक्कीच चांगला जाऊ शकतो. ह्या गोष्टींचा आपण वेगवेगळ्या कामांसाठी पण उपयोग करू शकतो. तर आजकाल आपण बघतो की जग किती धावपळीचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक नवीन चॅलेंजेसना या पिढीला फेस करावं लागतंय. ज्याच्यात नर्वसनेस आहे किंवा कन्फ्रंटेशन आहे. संघर्ष खूप झालेला आहे. तुम्हाला ह्या संघर्षातून बाहेर पडण्यासाठी किंवा याच्यावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला या शास्त्राचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करता येतो. ज्यावेळी जो श्वास चालू आहे, तो पाय इन्हेल करत जेव्हा तुम्ही बाहेर टाकता, तेव्हा तुम्ही त्या सृष्टीवरती कमांड करता. कारण आपल्या कळत-नकळत आपल्याला माहीत नाही आहे, आपल्या जवळ पॅरलल युनिव्हर्सेस चालू आहेत. म्हणजे एक ब्रह्मांड चालू असतं, त्याच्यामध्ये एनर्जी आहेत. जेव्हा तुम्ही तुमची एनर्जी त्याच्यामध्ये अलाइन करता, त्यावेळी ती सृष्टी बदलते, ब्रह्मांड बदलतं आणि समोरच्यांच्या रिॲक्शन्स बदलतात आणि तुमच्या शरीरातलं एक व्हायब्रेटरी पॅटर्न बदलतं. तुम्ही एक अशा प्रकारचं चैतन्य घेऊन बाहेर पडता, की ज्याच्यामुळे समोरच्या लोकांना तुमच्यासमोर तुमचं ऐकावंच लागतं किंवा तुमच्याशी अलाइन व्हावंच लागतं आणि तुमचा संघर्ष कमी होतो. म्हणजे तुमच्या आयुष्यातले चॅलेंजेससुद्धा तुम्ही याने हे करू शकता. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, की तुम्ही परीक्षेला चाललेले आहात, तर भाषाशास्त्राचा पेपर आहे किंवा म्युझिक किंवा क्रिएटिव्ह आर्ट्स किंवा असे काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये मनन चिंतन आणि किंवा अशा गोष्टी पाहिजेत किंवा शांतपणा पाहिजे. त्यावेळेस तुमची डावी नाकपुडी चालू पाहिजे. परीक्षा देताना तुमची डावी नाकपुडी चालू असताना तुमचा पेपर हमखास चांगला जायलाच पाहिजे. आणि हेच जर का क्लिष्ट गणितं असतील किंवा काही असे पेपर्स असतील, की ज्याच्यामध्ये तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल किंवा तीव्र बुद्धिमत्ता पाहिजे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, फास्ट करायचं आहे, त्यावेळी तुमची सूर्यनाडी जागृत पाहिजे. फास्ट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन जिथे फोर्स अप्लाइड आहे तिथे ते करायचं. ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूज वगैरे द्यायचे, तुम्हाला भीती वाटते, दडपण येतं आहे किंवा काय आहे, त्याच्या वेळेस सुद्धा तुम्ही नाडी चेक करून जर त्याचा उपयोग केला तर तुम्हाला हे काही वेळेला असे इंटरव्ह्यूज असतात, की जिथे तुम्हाला डॉमिनेट करायचा प्रयत्न केला जातो. इंटरव्ह्यूजमध्ये पण प्रकार कसे असतात? 6 लोकं समोर बसलीत आणि ते तुमच्यावर दडपण टाकायचा मुद्दाम प्रयत्न करतायत, की ह्याची टेस्ट घ्यावी. त्यावेळेस जर का तुम्ही मनाने शांत राहिलात आणि तुमची चंद्र नाडी चालू असेल, तुम्ही कंपोज्ड असाल, तर तुम्ही एका वेळी 100 लोकांना गाईड करू शकता. आणि हेच जर का 1 टू 1 इंटरव्ह्यू असेल आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला डॉमिनंट करायचा, खाली दाखवायचं जाणून-बुजून प्रयोग करतो आहे, असे होतात आजकालच्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. त्यावेळेस जर का तुमची सूर्य नाडी जागृत असेल, तर तो तुम्हाला तुमच्यासमोर टिकूच शकत नाही. म्हणजे आपण आपल्या नाडीचा उपयोग करून घेऊ शकतो याच्यासाठी. मग तुम्ही म्हणाल, की "सर मला जायचं पण माझी नेमकी ही नाडी चालू आहे आणि मला हे काम करायचं आहे. मला स्पोर्ट्स खेळायचं आहे पण माझी डावी नाकपुडी चालू आहे." तुमची नाकपुडी तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यासाठी योगिक क्रिया आहेत. म्हणजे तुमच्या काखेमध्ये काही अशा नर्व्हज आहेत, की ज्या दाबल्या, की तुमची ती त्या साईडची नाकपुडी बंद होते आणि दुसरी चालू होते. म्हणजे समजा तुमची सूर्य नाडी जागृत करायची, तर डाव्या नाकपुडीत एक बॉल तुम्ही असा ठेवा आणि ती दाबून ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल 2 मिनिटांनी तुमची सूर्यनाडी चालू होईल, उजवी नाकपुडी चालू होईल. जर तेही जमत नसेल, तर तुम्ही डावी नाकपुडी बंद करू शकता आणि उजव्या नाकपुडीने इन्हेल, एक्झेल असं साधारणतः 10 वेळेला करा आणि इन्हेल करत उजवा पाय पुढे टाका तुम्ही, तुमची सूर्यनाडी जागृत होईल. अशा अनेक गोष्टी तुम्ही डाव्या कुशीवर झोपा, तुमची उजवी नाकपुडी चालू होईल. तुम्ही ज्या कुशीवर झोपता, ती नाकपुडी बंद होते आणि दुसरी चालू होते. म्हणून तुम्ही नेहमी डाव्या कुशीवर का झोपायचं? कारण जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा शरीरामध्ये जे अन्न ग्रहण केलेलं आहे किंवा काय तुमचं जे काय असेल दिवसभराचे विचार आहेत किंवा इंटरॅक्शन्स आहेत, त्या तुमच्या शरीरावर सबकॉन्शियस माइंडवर काम करायला सुरुवात करतात आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी तुमची जी चेतना जागृत व्हायला पाहिजे, ती तुमची उजवी नाकपुडी करते आणि त्याला बॅलन्सिंग आणि करेक्शन मोडमध्ये घेऊन जाते. तुमच्या नकळत. तुमचं हार्ट चालू असतं, तुमचं रेस्पिरेटरी सिस्टम, तुमची डायजेस्टिव्ह ट्रॅक चालू असतो आणि हे काम कोण करतं? तर तुमची उजवी नाकपुडी. पण हे जर का तुम्ही उजव्या नाकपुडीवर झोपलात, तर समजायचं की तुमच्यावर भावना, फिलिंग तुम्हाला स्वप्न पडतील, दचकून जागे व्हाल. आता काही लोकं मला विचारतात, की "सर मला भीती वाटते किंवा मी दचकून जागा होतो किंवा काही वेळेला मला असं-असं काही-काही भयानक स्वप्न पडतात." जस्ट दॅट इज बिकॉज झोपेत सुद्धा तुझी चंद्रनाडी जास्त प्रभावीपणे चालू आहे आणि त्याचा परिणाम तुझ्या ब्रेनवरच्या न्यूरॉन्समध्ये होतो आहे. तुझ्या ब्रेनमध्ये 2 सिस्टम्स आहेत. एक आहे सिम्पॅथेटिक सिस्टम, एक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम. ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम जशी जास्त ॲक्टिव्ह असते, म्हणजे तुमच्या ब्रेनमधली लिंबिक सिस्टम किंवा न्यूरॉन्स जे आहेत ना,
हे जेव्हा जास्त ॲक्टिव्ह किंवा फायर करत असतात सारखे, त्यावेळी तुमचे विचार आणि तुमच्या प्रक्रिया चाललेल्या असतात. आणि ह्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम आहे किंवा भ्रामरी हा प्राणायाम आहे. हे करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचे मानसिक रोग दूर होतात. त्याच्यामुळे विशिष्ट कार्यांसाठी तुम्ही विशिष्ट नाड्या वापरू शकता. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे परीक्षांना, इंटरव्ह्यूला न घाबरता हे उपाय नक्की करा. 100% समोरच्याला न कळू देता, आता समजा तुम्ही कुठे चाललेला आहात गाडीतून आणि तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटतं किंवा चिंता वाटते, काळजी वाटते, लगेचच तुम्ही ध्यान पोझिशनमध्ये या. त्याच्यानंतर तुम्ही दीर्घ श्वास घ्या. 4 युनिट्स आत घ्या, 5 युनिट होल्ड करा आणि 6 युनिट सोडा. असं तुम्ही 3 ते 4 वेळेला करा. ताबडतोब तुमचा राग, अँगर किंवा नर्वस सिस्टीम कंट्रोल व्हायला सुरुवात होईल. तुम्ही ते करून बघा आणि आता माझ्यावर चिडून दाखवा. शक्यच होणार नाही. दॅट इज जस्ट बिकॉज तुमची नर्वस सिस्टीम एक मोठं मेकॅनिझम येते, तुम्हाला सांगतं की हे कर आणि मग ते कर. फक्त आपण त्याला खाद्य आणि फोर्स प्रोव्हाइड करतो आहोत. पण तो श्वास कसा हवा आहे हा प्रश्न खरं अपेक्षित आहे. श्वास कसा हवा आहे? तर श्वास दीर्घ आणि शांत हवा आहे. आजकालच्या जमान्यामध्ये आपण श्वास घ्यायलाच विसरलो आहोत. म्हणजे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, स्टुडंट येतात, मी त्यांना विचारतो, तू काय शिकलायस? कोणी सांगतं मी इंजिनिअरिंग झालो आहे, मी डॉक्टर झालो आहे, मी हे झालो आहे, ते झालो आहे. तुला ब्रीदिंग येतं का रे? ब्रीदिंग म्हणजे काय? ते तर चालूच आहे. इतक्या लाईटली आपण घेतो की हे जे सगळ्यात मूळ आहे, ते फॉरेनच्या लोकांना, चायना, जपान इथल्या लोकांनी ते आत्मसात केलेलं आहे आणि आज त्यांची प्रगती आपल्यापेक्षा 1000 पटीने पुढे गेली. फक्त ते सांगत नाहीत. ब्रीदिंग म्हणजे श्वास आपण जेवढा भरभर आणि वरवर घेतो आहोत, त्याच्यामुळे आपण आपलं जीवन कमी करतो आहे. जीवनाचं संतुलन कमी करतो आहे. आपल्या नर्वस सिस्टीम ब्रेक करतो. हे जे तुम्ही मोबाईल वगैरे बघता ना सकाळी उठल्यावरती, त्याच्यामुळे तुमच्या श्वासावर इफेक्ट होतो. श्वासाची लय बिघडते आहे. त्या ज्या ब्लू याच्यामुळे तुमच्या नर्वस सिस्टीमवर परिणाम होतोय. काय असतं की जसे आपल्या फीलिंग्स निर्माण होतात, पहिली फीलिंग आपल्या हायपोथॅलमस ग्लँडवर जाते आणि त्याच्यानंतर ती तिथून कुठे पिच्युटरी आणि कुठे पिनियलवरती परावर्तित होते. ज्यावेळेस तुमच्या श्वासावरती तुमच्या फीलिंग्ज अवलंबून आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं आपल्या फीलिंग्ज निर्माण झाल्या म्हणून श्वास बदललाय, तसं नाही आहे. तुम्ही व्यवस्थित श्वास घेत नाही आहात म्हणून तुम्ही तुमच्या फीलिंग्ज कंट्रोल करू शकत नाही आहात. तुम्ही तुमच्या श्वासांवर काम करा. म्हणजे आपण बघतो फॉर एक्झाम्पल कुत्रा नाहीतर प्राणी भरभर श्वास घेतात, त्यांचं आयुष्य कमी आहे. हत्ती किंवा कासव दीर्घ श्वसन आहे, स्लो श्वसन आहे. त्यांनी तुमचं आयुष्य वाढतं आणि तुमची प्रकृती संतुलित होते. आणि त्या श्वासाचा उपयोग करून तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमचं आरोग्य संतुलित करू शकता. आणि त्या श्वासांवर क्रिया करून तुम्ही तुमचे असाध्य रोग दूर करू शकता. त्या क्रिया वेगळ्या आहेत. पण थोडक्यात सांगायचं तर श्वासाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. श्वास दीर्घ आणि पोटापर्यंत घ्यायचा. दीर्घ श्वसन सोडताना हळूहळू सोडायचा. जेवढा 4 युनिट आत घेतले असेल तर 6 युनिट सोडताना गेली पाहिजेत. ज्यावेळेस डावी नाकपुडी चालू आहे तेव्हाच पाणी प्यायचं. म्हणजे त्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. जसं एखाद्या डॉक्टरला आपण सांगतो की तू ऑपरेशन कर. त्याला मी जर सांगितलं तर तू रोड कन्स्ट्रक्शन कर, त्याला जमणार नाही. रोड कन्स्ट्रक्शन करण्याला सांगितलं याचं ऑपरेशन कर, त्याला जमणार नाही. थोडक्यात सांगायचं त्या सिस्टीमला ती कामं दिलेली आहेत आणि त्या सिस्टीम तशा वर्कआउट करतात. हे आपलं जे सगळं युनिवर्स आहे, आपलं ब्रह्मांड आहे, आपली जी चेतना आहे, हे सगळं आपल्या शरीरात आहे. काहीही बाहेर नाही आहे. हे फक्त आभासमय आहे. आपल्या ब्रेनमध्ये एक ब्रह्मांड आहे, युनिवर्स आहे आणि आपण आता त्याच्याशी फक्त एकात्मता साधतो आहे आणि त्या शिवासमोर आपण शरण गेलेलो आहोत. इंटरव्ह्यूच्या वेळेला जसं तुम्ही सांगितलं, की फार कमी वेळात आपल्याला तिथे आपला प्रभाव टाकायचा असतो किंवा ती प्रभावीपणे स्वतःला मांडायचं असतं आपलं जे नॉलेज आहे. असाच अजून एक इंटरव्ह्यू असतो अरेंज मॅरेजमध्ये. फार कमी वेळासाठी मुलाला आणि मुलीला बोलायला वेळ मिळतो. त्यावेळेला कुठल्या नाडीचा वापर केला पाहिजे आणि कशा प्रकारे तिथे तुमचं श्वसन असलं पाहिजे, कशा प्रकारचा संवाद तिथे असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ठरवता येईल, की आता ह्या व्यक्तीसोबत मला माझं आयुष्य काढायचं आहे. बरोबर. आता मला तू हे सांग, की ज्यावेळेस तुम्ही लग्न किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जाता तुम्ही वरवधू याच्यासाठी, त्यावेळी तुमच्या कुठल्या गोष्टी जास्त प्रभावी पाहिजेत? ॲग्रेशन पाहिजे का भावना पाहिजे? भावना पाहिजे. म्हणजे तुमची चंद्रनाडी जागृत पाहिजे. नसेल तर घरातून निघतानाच चंद्रनाडी जागृत करा आणि लेफ्ट पाय इन्हेल करून बाहेर टाका. जेव्हा त्यांच्याकडे जाल तुम्ही त्यावेळेस सुद्धा इन्हेल करून चंद्रनाडी जागृत करून लेफ्ट पाय पुढे टाका आणि मग बसा. बसताना सुद्धा लेफ्ट पाय जमिनीवर पहिल्यांदा ठेवा आणि मग बसा. हे केल्याने तुमच्या भावना संतुलित आणि तुमची चंद्रनाडी त्यावेळी चालू पाहिजे हे एवढं मात्र बघायचं. तुम्ही ते चेक करू शकता. बसल्या बसल्याच तुम्ही आता हात ठेवून तुम्हाला काय वाटतं जे मोठे मोठे विचारवंत आहेत किंवा आजकालचे आध्यात्मिक गुरु आहेत, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल अशा पोझिशनमध्ये. तुम्हाला वाटतं काय विचार करतायत की काय? असं नाही आहे.
ते त्यावेळी चेक करतात की कुठली नाडी चालू आहे, पृथ्वी तत्व चालू आहे, अग्नी तत्व चालू आहे, वायू तत्व का जलतत्व काय चालू आहे, हे त्यांना श्वासांवरनं पहिल्यांदा चेक करतात आणि मग ते उत्तर देतात. आपल्याला आपली नाडी चेक करता आली पाहिजे. नाडीमध्ये फक्त हे झालं सिंपल, मी वरवर सांगितलंय तुम्हाला. नाडी किंवा शिवस्वरोदय शास्त्रामध्ये श्वासांचा किंवा नाडीचा वापर तर आहेच, पण तत्वांचा वापर आहे. जी 5 तत्व आहेत ज्यांनी संपूर्ण ही सृष्टी बनलेली आहे, जी पंचमहाभूतं आहेत. म्हणजे पृथ्वी तत्व आहे, जे साधारणतः 20 मिनिटं चालतं, त्याच्यानंतर बदलून जलतत्व, त्याच्यानंतर वायुतत्व, अग्नितत्व आणि त्याच्यानंतर आकाशतत्व. म्हणजे ही तत्व सारखी बदलतायत. कुठल्या तत्वात कुठलं काम करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. पण कुठलं तत्व चालू आहे तुम्हाला माहिती आहे का? हे तुमच्या नाकावरनं तुम्हाला समजतं. म्हणजे जेव्हा श्वास दीर्घ आणि इथपासून चाललेला असतो, बरोबर खालपर्यंत जात असतो, तो जो श्वास आहे ती पृथ्वी तत्व आहे. ते साधारणतः श्वास इथपर्यंत चालतो. 16 ब्रॅकेट्स. तुम्ही चेक करू शकता. आत्ता कुठलं चाललंय? इथपर्यंत पोहोचतोय का? नाही चाललंय. हां, इथपर्यंत पोहोचतोय. तेव्हा श्वास साधारणतः साईडने इथून ब्रश होऊन येत असतो आणि तो इथपर्यंत येतोय 12 ब्रॅकेट्सपर्यंत, बोटांपर्यंत. म्हणजे तुमचं जलतत्व चालू आहे. त्याच्यावरती या, बघा हे वायुतत्व चालू आहे. त्याच्यावरती आणखीन पुढे या, अग्नितत्व चालू आहे. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की कुठलं तत्व चालू आहे. फॉर एक्झाम्पल, आता खाली पण जाऊ नका. तुम्ही जेव्हा श्वास घेता पण त्याला तेवढं कॉन्सन्ट्रेशन आणि श्वासाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे काही वेळेला जेव्हा श्वास घेतात तेव्हा तो एकदम वरती किंवा इथून चाललेला असतो. त्यावेळी आपल्या नाकपुड्या फुगलेल्या असतात. तेव्हा अग्नितत्व चालू आहे. माणसाला राग कंट्रोल होत नाही. त्याच्यानंतर काही वेळेला श्वास फक्त इथून बाहेर चाललेला असतो. पटपट आपण क्रिया करत असतो. म्हणजे त्याला वायुतत्व चाललंय. काही वेळेला खूप डीप चाललेला असतो. त्यावेळी आपण ध्यानधारणेत जाऊ शकतो किंवा आपली ज्याला आपण म्हणतो की एक अशी अवस्था असते की ज्याच्यामध्ये आपण खोलवर विचार करू शकतो. त्यावेळी पृथ्वी तत्व चाललंय. ज्यावेळी आपल्याला प्रेम, प्रणय वगैरे चाललं त्यावेळी जलतत्व चाललेले आहे. या गोष्टी पण चाललेल्या असतात. पण त्या ऑब्झर्व्ह करून त्यावेळेस ती गोष्ट करणं म्हणजे तुम्ही त्याच्यात यशस्वी होता. अगदी थेरॉटिकली किंवा अगदी एक ढोबळ मानाने सांगायचं तर ज्यावेळी चंद्रनाडी चालली त्यावेळी तुम्ही या गोष्टीमध्ये प्रवेश करू शकता आणि मग यशस्वी होऊ शकता. सर, इंटरव्ह्यूच्या वेळेला सूर्यनाडी जागृत पाहिजे असं तुम्ही सांगितलं. पण मग जेव्हा असा अजून एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू असतो अरेंज मॅरेजमध्ये, मुलगा आणि मुलीचा संवाद, आणि फार कमी वेळ असतो आणि त्याच्यात तुम्हाला ठरवायचं असतं की या व्यक्तीसोबत मला माझं आयुष्य काढायचंय की नाही. त्यावेळेला नेमकं काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने तुम्ही पुढचं पाऊल टाकलं पाहिजे? जसं मी तुला म्हणलं की इंटरव्ह्यूचे प्रकार आहेत. जेव्हा समोरचा व्यक्ती एखादा तुम्हाला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतो त्यावेळी तुमची सूर्यनाडी जागृत पाहिजे. पण जिथे तुम्हाला कनेक्शन्स पाहिजे, जिथे तुम्हाला जोडून राहायचं आहे, जिथे तुम्हाला प्रेम भावना आहेत किंवा जसं तू म्हणला मुलगी बघायला गेलेला आहेस त्यावेळेस सुद्धा त्यावेळी तुझी चंद्रनाडी जागृत पाहिजे. चंद्रनाडी जागृत असून जेव्हा जलतत्व चाललं असेल किंवा पृथ्वी तत्व चाललेलं असेल त्यावेळेस तुला जास्त त्याच्यामध्ये तू यशस्वी होऊ शकतोस आणि सहज संवाद साधू शकतोस. पण त्यावेळेस जर का तुझी सूर्यनाडी जागृत असेल आणि समजा त्यात आणखीन अग्नितत्व जागृत असेल तर ती मुलगी आणि तुझं फिसकट पटणारच नाही. पटणार नाही अजिबात. ती म्हणेल काय मुलगा आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही निर्माण करता. मला काय म्हणायचं, या आहेत ऑलरेडी तिथं, त्या चालू आहेत. तुम्ही फक्त योग्य टायमिंग टॅप करताय आणि हे टायमिंग म्हणजेच काळ आहे. त्याचा उपयोग करून घ्या.